हॅलो स्वानंदी. हॅलो काकू. हो हो मीच बोलते. अच्छा समर. तू तू का फोन केलास पण त्याला? त्यांची तब्येत कशी आहे विचारायला फोन केला होता. बरं झालं बाई मीच फोन घेतला. समरची अवस्था ना खूप वाईट आहे. काय म्हणजे काय होतंय? ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय का त्यांना? नाही नाही अगं ही इज फिजिकली फिट, पण फक्त डोकं ना भयंकर तापलंय त्याचं. आता जर त्यांनी तुझा फोन घेतला असता ना तर तुझं काही खरं नव्हतं बाई. काही बोलतो तो, म्हणजे एरवी त्याच्याकडे बघून असं काही वाटत नाही, पण संतापला ना की अगदी घर डोक्यावर घेतो. वाटेल ते बोलतो, त्यालाच समजत नाही तो काय बोलतोय ते. आताही तसंच झालंय ग. तब्येत बरी नसली ना की अशी खूप चिडचिड करतो तो. त्यात आता नेमकं निमित्त झाली तू. मला तर बाई खूप काळजी वाटते ना तुझी. आम्ही काय इलाज नाही म्हणून सगळं सहन करतो, नाही तर आम्ही कुठे जाणार ना. आम्ही आश्रित आहोत. आठवड्यातून एकदा तरी तुला सांगते हा प्रकार असा घडतोच. तुला सगळ्याची सवय नसेल ग, पण तुझं लग्नानंतर कसं होणार ह्याचीच काळजी वाटते मला. पण म्हणजे एक्झॅक्टली काय काय होतंय काय त्यांना? अगं जवळपास हार्ट अटॅक आला होता त्याला. काय तसा तो दिसत नाही, म्हणजे तो स्ट्रॉंग दिसतो, पण तब्येतीने एकदम नाजूक आहे तो. तू पाहिलं असशीलच ना ते सारखं सारखं नाही का हाताला सॅनिटायझर लाव, हे लाव ते लाव, म्हणजे कसं स्वच्छता बाळगत असतो ते त्याच्यासाठी. कारण जरा जरी इन्फेक्शन झालं ना तरी सगळंच संपेल. म्हणजे आम्ही घरातही खूप काळजी असते, घाबरून असतो आम्ही, म्हणजे त्याला कुठला त्रास होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, खूप त्याची काळजी घ्यावी लागते. आता आम्ही इतकी काळजी घेतो त्याची, पण तरी सुद्धा ग आजारी पडतो ग सारखा. तूच आता सांभाळ बाई, आम्ही सुटलो. आता काही एवढं तेवढं झालं ना तरी तुझ्यावर येणार. सांभाळून राहा. तू कितीही स्वच्छता राहा, त्याला ते पटणारच नाही. त्याला नुसती सर्दी जरी झाली ना तरी वस्तूंची तोडफोड आदळआपट सुरू असते आमच्या घरात. आता आज तर काय बिचारा समर वर हात लावून आलाय, म्हणजे आता कठीणच सगळं. असो जाऊ दे, उशीर झालाय ना, मी ठेवते फोन. आणि त्यात तुझ्याशी बोलले त्याला जर कळलं तर माझी खैर नाही. का? का म्हणजे त्याची ही अवस्था तुझ्यामुळे झाली ना. दोष नेहमी दुसऱ्याचाच असतो. आता तुझं तूच ओढवून घेतलंस ना हे सगळं, त्याला कोण काय करणार. हो आता तुझ्या नशिबात जे आलंय ते. चल बाय, ठेवते हा फोन. गुड नाईट. हां हो गुड नाईट. डिलीट.